विषय मराठी बालभारती इयत्ता 6वी. मुलांनो, आपण इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील पाठांचे स्वाध्याय समजून घेणार आहोत. पाठ 2. सायकल म्हणते मी आहे ना. प्रश्न पहिला. 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. 1. मुले सायकलचा वापर कशाकशासाठी करतात? उत्तर: मुले सायकलचा वापर पुढील कामे करण्यासाठी करतात. दुकानातून विविध वस्तू आणून देणे, भाजीपाला आणून देणे, आजीच्या आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणून देणे, कधी कधी दूध आणून देणे, अशी इतर अनेक छोटी मोठी कामे करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात. प्रश्न 2. सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे? उत्तर: सायकल घाम येईपर्यंत चालवल्यामुळे फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात व मांसपेशी तंदुरुस्त राहतात. अंगातून घाम निघाल्यामुळे जास्त चरबी जळून जाते व प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय पायांचे स्नायूही बळकट होतात. म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे. प्रश्न 3. सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला? उत्तर: 1690 साली फ्रान्सच्या सीवर्क यांनी सायकल बनवली. तिला गती यावी म्हणून 1876 साली डॉक्टर लॉसन यांनी पेडलला साखळीची दंत तबकडी बसवली. नंतर रबरी टायरमुळे तिला वेग आला. आता सायकल बरीच आधुनिक झाली आहे. सायकलीला आता गिअर जोडले गेले आहेत. शर्यतीसाठी तिची वेगळी बांधणी असते, तर पर्यटनासाठी वेगळी बांधणी असते. अशा प्रकारे सायकलच्या रूपात बदल होत गेले. प्रश्न 2. सायकल वापराचे वैयक्तिक फायदे, सामाजिक फायदे आणि राष्ट्रीय फायदे लिहा. उत्तर: सायकल वापराचे वैयक्तिक फायदे. सायकल वापरामुळे व्यायाम होतो. सायकलची किंमत माफक असते. पार्किंगसाठी सायकल अतिशय सुलभ असं वाहन आहे. सामाजिक फायदे. सायकलच्या वापरामुळे वायू प्रदूषण होत नाही. सायकलच्या वापरामुळे वाहतूक कोंडी होत नाही आणि सायकलमुळे होणारे अपघातांचे प्रमाण अतिशय कमी असते. राष्ट्रीय फायदे. सायकल वापराचे राष्ट्रीय फायदे म्हणजे पेट्रोल व डिझेल ह्या इंधनांची बचत होते. इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही. यामुळेच आपल्या देशाचे चलन वाचते. प्रश्न 3. पुढील शब्दांचे अर्थ समजून घ्या. 1. प्रचार व प्रसार.
प्रचार म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा ठामपणे सांगून पटवून देणे. प्रचार मुद्दामहून जाणीवपूर्वक करावा लागतो. प्रसार म्हणजे प्रचार केलेली गोष्ट फैलावणे. प्रसार आपोआप होतो. 2. विश्वास व आत्मविश्वास. विश्वास म्हणजे खात्री. अनेक चांगल्या मूल्यांवर आपण विश्वास ठेवतो. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास. आपल्यातील कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला असणं म्हणजेच आत्मविश्वास होय. प्रश्न 4. हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी. तसेच पुढील शब्दांचे अर्थ लिहा. 1. कधीमधी म्हणजे कधीतरी किंवा अधूनमधून. 2. अवतीभवती म्हणजे आजूबाजूला किंवा चोहीकडे. 3. धामधूम म्हणजे जल्लोष. 4. फेरफटका म्हणजे फिरणे किंवा प्रवास करणे. 5. साधेसुधे म्हणजेच खूप साधे. मुलांनो, ह्या स्वाध्यायामधील सर्व प्रश्नांची, प्रश्न प्रकारांची उत्तरे लिहून काढा व पुन्हा पुन्हा वाचन करा. धन्यवाद.